ओ फुलपगारे, ऐकलत ना हो आम्ही काय म्हणलं ते? आम्हाला अक्षता शाळेत न गाय, आम्ही तिला नोकरीवरून काढून टाकलाय. नाही पण मला एक सांगाल मॅडम की असं झालंय काय? हो, अक्षरा तर शाळेच्या कामात अगदी परफेक्ट आहे. इनफॅक्ट आपल्या शाळेची आदर्श शिक्षिका आहे ती. नाही नाही मॅडम, असं प्लीज तुम्ही करू नका. आणि बघा ना, अहो 10वीचा रिझल्ट तिच्यामुळे चांगला लागतो. आपल्या शाळेचा चेहरा आहे ती. आणि आता तर 10वीची परीक्षा अगदी तोंडावरती आलेली आहे. नाही मॅडम, प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका. तिला नोकरीवरून काढू नका. अहो तिचं शाळेत असणं अगदी गरजेचं आहे हो. पण आम्हाला त्या नग आहेत. कळलं का तुम्हाला? मॅडम तुम्ही तुमचा निर्णय. आमचा निर्णय झालाय फुलपगारे. आणि एकदा घेतलेला निर्णय आम्ही काही बदलत नसतोय. आता जर का ती आम्हाला शाळेत दिसली तर आम्ही तुम्हाला शाळेबाहेर पाठवू. ओ फुलपगारे, तुम्हाला जर तुमची नोकरी प्रिय असेल तर अक्षताला घरी जायला सांगायचं. आणि आम्ही तिला नोकरीवरनं काढलेलं नाही, तुम्ही काढलंय असं सांगायचं. कळलं काय? हे घे, त्याला पण दे. घे. अभ्यासक्रमाबरोबर अवांतर वाचनही झालं पाहिजे म्हणून मी पुस्तकं देते सगळ्यांना. हे घे. यामध्ये लघुकथा आहेत हा, सगळ्यांनी वाचायचे. हे घे. हा मिताली, तुझ्यासाठी वह्या आणल्यात मी. तुझ्या वह्या संपल्या होत्या ना? हो, थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. अरे थँक्यू काय म्हणताय? मॅडम, तुमच्यामुळे आम्हाला वाचनाची सवय लागली. हो ना, आणि वाचनामुळे आमचा शब्दसाठा पण वाढला. बरोबर, म्हणून अवांतर वाचन हवं. कळलं? बर, सगळ्यांनी आता परीक्षा संपतील मग सुट्टी लागेल तेव्हा या सगळ्या कथा वाचून काढायच्या. कळलं? हो मॅडम. पुन्हा थँक्यू. मॅडम, तुमच्यामुळे ही अशी पुस्तकं आमच्या हातात पडली. शाळेची पुस्तकं घ्यायला माझे नाना नाही म्हणायचे, त्यामुळे मी कधी असल्या पुस्तकांचं नावच काढलं नाही त्यांच्यासमोर. पण मॅडम, तुमच्यामुळे लई पुस्तकं वाचायला मिळाली. वाचाल तर वाचाल. कळलं? हो मॅडम. आणि इथून पुढे तुम्हाला जी कुठली पुस्तकं हवी असतील त्याची नावं मला सांगा, मी सगळ्यांना पुस्तकं आणून देईन. कळलं? चला, आता सगळ्यांनी मराठीचं पुस्तक काढा, आपण उरलेली कविता पूर्ण करू. हा, अहो मॅडम, तुम्ही मला हे काय सांगताय? जे तुम्ही ऐकलं तेच तेच बोलतोय. नाही पण मॅडम, तुम्ही अक्षराला नोकरीवरनं का काढताय? आम्हाला उलटे प्रश्न विचारायचे नाहीत. आम्ही जे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही तिला सांगा. काय? नाही मॅडम, नाही म्हणजे अहो असं कसं सांगणार ना मी? एकदम शुद्ध मराठी भाषेत सांगायचं. नाही मॅडम, मी नाही सांगू शकणार असं. का नाही सांगू शकत तुम्ही असं? अहो मॅडम, अक्षरा खूप चांगली शिक्षिका आहे हो. आणि मुळात मी तिला काही सांगितलं ना असं काहीतरी तर तिला खरं वाटणार नाहीये. ओ फुलपगारे, तिला खरं वाटावं यासाठी काय कारण सांगायचं ते तुमचं तुम्ही बघा. आम्ही काय त्यात मधी पडणार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला ती शाळेत नगाय. अहो पण मॅडम, कारण काय? नाही म्हणजे मला खरंच काही सुचत नाही हो. माफ करा, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमचा निर्णय बदला म्हणून, पण प्लीज मॅडम माझा ऐका तुम्ही. अहो असं आहे ना की अक्षरामुळे दरवर्षी आपल्या शाळेमध्ये खूप नवीन ऍडमिशन्स येतात. अहो नुसती भरती करून काय उपयोग आहे फुलपगारे? हा, या शाळेमुळं आम्हाला फायदा तर कवाच झाला नाही. मॅडम अहो पण ज्ञानदानाचं पवित्र कार्य तरी होतंय ना. ओ फुलपगारे, तुमचं असलं फालतू ज्ञान आमच्या समोर पाजळायचं नाही. जगण्यासाठी ज्ञान नाही, पैसा लागतोय. आता तुमच्या ताटात ज्ञान वाढलं तर काय ज्ञान जेवणारत काय? हा, नाही ना. जगण्यासाठी पैसा लागतो, पैसा. तो पैसा काय आम्हाला शाळेतनं मिळत नाही. तर आमचं काही शाळेवर अवलंबून नाही, पण आमचं नुकसान होतंय हे तर खरंच आहे की. अहो पण मॅडम, शाळा. ओ फुलपगारे, शाळा 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 करू नका. नशीब समजा आम्ही तुमच्या शाळेवर अजून बुलडोजर फिरवला नाही. आम्ही जर का शाळेवर बुलडोजर फिरवला तर एकट्या अक्षताची नोकरी जाणार नाही, तुमची पण जाणार आहे, हे ध्यानात ठेवा. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला आमचं काम करायचं आहे का नाही ते. जर का तुम्ही काम केलं तर काही प्रश्नच नाही, नाहीतर आम्हाला फोन करायला लागल बुलडोजरवाल्याला.
मॅडम पण मी ठरवा आता तुम्ही काय ते. निर्णय सांगितल्यानंतर चर्चा करण्याची सवय नाही आम्हाला फुलपगारे. काय बी कारण ठरवा आणि तिला शाळेच्या बाहेर काढा. मॅडम अहो मला खरंच काही सुचत नाही हो. मग आम्ही सांगतोय तेवढं करा. ती काम चुकार आहे असं म्हणा आणि काढा तिला शाळेत. अहो पण ती कामचुकार नाही आहे. शाळेच्या कामात एकदम परफेक्ट आहे ती. वेळेवरती येते, वेळेवरती जाते, मुलांना वह्या पुस्तकं देते, एक्स्ट्रा क्लासेस घेते, सगळी शाळेची कामं अगदी परफेक्ट करते ती. ओ फुलपगारे, त्या किती परफेक्ट आहेत हे तुम्हाला माहित आहे आणि आम्हाला माहिती आहे. त्यांचे गोडवे गाऊ नका. नाही मॅडम, सगळ्या पालकांना आणि शिक्षकांनाही माहिती आहे की अक्षरा म्हणजे एक आदर्श शिक्षिका आहे. अहो, मी जर तिला अशा क्षुल्लक कारणावरनं काढलं ना तर सगळे हसतील माझ्यावर. अहो, कोणालाही खरं वाटणार नाही ते. मग तिने शाळेतले पैसे चोरले म्हणा, हा नीट शिकवत नाही म्हणा, पोरांना मारलं असं म्हणा. अहो मॅडम, हे असं काही झालेलं नाहीये ना. तुम्ही मला एक सांगा मॅडम की अक्षराबद्दल कधीही कोणाची अशी काही तक्रार आली आहे का? माझं ऐका तुम्ही मॅडम, प्लीज प्लीज असं काही करू नका. हो, अक्षरा मुलांची अगदी चांगली काळजी घेते हो. प्लीज मॅडम, तिच्याशी मला असं नाही बोलता येणार. नाही, मला नाही जमणार ते. ठीक आहे फुलपगारे, तुम्ही नाही केलं तरी सुद्धा हे काम कुणी ना कुणी करणार. ताई तू फोनवर आहेस का? मी नंतर येते. हा थांब दुर्गे, एक काम आहे तुझ्याकडं. काय काम आहे ताई? आम्ही सांगतोय तेवढं करायचं. हा डोळ फाडून काय बघायला बाहेर आहे? एक्सक्यूज मी. हा माहित आहे परदेशात ना अवतरलायसा. बाहेर आहे जरा. What? अहो बाहेर या म्हणलं, मराठीत सांगितलेलं कळलं काय आता. या बाहेर या, बाहेर या जरा. ही काय पद्धत आहे बोलायची? आमची बोलण्याची पद्धत दिसते काय तुम्हाला? तुमची वागण्याची पद्धत दिसे ना. काय केलंय मी? काय नाही केलं तुम्ही ते सांगा. लय काय काय केलंय. म्हणजे काय बोलता तुम्ही? काय केलंय मी? अरे या बाहेर तर या. आतच बसून बोलता काय सगळं आता? बाहेर या म्हणतो ना. या पडद्याची बाहेर या. एक मिनिट, तुम्ही असेच बोलता का? असंच म्हणजे कसं आता? असेच म्हणजे उद्धट रागानी? ही आता तुमची गाडी आहे. ही इंग्लिश गाडी आली बघा तुमची. या गाडीत बसान जावा तुम्ही. तुमच्या गाडीत बसान तुम्ही जावा. ऐका अधिपती माझा ऐका. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? जावा तुमच्या घरला म्हणलं ना मी. नाहीतर ह्यांच्या घरला जावा, पण आमच्या घरला येऊ नका. डोसक्याला ताप. हो तात्या, आम्ही कसं बोलतोय आणि कसं नाही सगळं सांगतो. जरा बाहेर या. मला प्लीज म्हणायला शिकवलंय का कोणी? म्हणजे काय काम करते ना मी? तो समोर ठेवलेला शर्ट द्या की जरा तेवढा. काय? तो निळा शर्ट द्या. या की. काय द्या की शर्ट द्या की. हवाय का तुम्हाला? म्हणता तर मागितलं. द्या की. असं का करताय? पण नम्रपणे नाही मागितलात. म्हणजे कसं मागितलं आता? म्हणजे तुमचा स्वर नम्र नव्हता. म्हणजे कसा होता? अहो म्हणजे आपण जेव्हा एखाद्याकडून मदत मागतो तेव्हा आपला स्वर नम्र असायला हवा. त्यात विनंती हवी. होय काय? म्हणजे कसं? आमचा तो जरा निळा शर्ट देता काय मास्तरीन बाई? आता मागितलं की. विनंती राहिली. आता काय विनंतीच केली का? आता काय धमकी दिली होती तुम्हाला? तसं नाही, तुमचा स्वर नम्र होता पण विनंती राहिलीच की. म्हणजे नक्की काय? प्लीज काय प्लीज? प्लीज म्हणायचं राहिलं. हे राहिलं वे मंडळी. राहिलं की धनी. असं झालंय. आता म्हणता का प्लीज? आमचा तो निळा शर्ट जरा देता काय मास्तरीन बाई प्लीज?
हॅलो, काय कुठे हरवलं तुम्ही? काय 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 मलाच काय विचारताय? तुम्हीच थांबवलेत मला, तुम्हीच तंद्री लावून बसलात आणि कुठेतरी. हा या या काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? प्लीज म्हणायला शिकवलं नाही का कोणी? शिकवली की. मग मग काय मग? मग म्हणा प्लीज. सॉरी. सॉरी नाही, प्लीज. प्लीज या बाहेर. गुड. आता येतो मी बाहेर. बोला. एक खरं खरं सांगा. मी नेहमी खरंच बोलतो. चांगलाय, खरंच बोलावं माणसानं. बोला, का थांबवलेत मला? खरं सांगा, आमच्या मास्तरीन बाईसनी केव्हापासून ओळखताय तुम्ही? काय म्हणालात तुम्ही? तुम्ही आमच्या मास्तरीन बाईंना केव्हापासून ओळखता? मास्तरीन बाई म्हणजे अक्षराबद्दल विचारताय ना तुम्ही? मी कम्फर्टेबल नाहीये. कम्फर्टेबल नाही म्हणजे? म्हणजे मला सांगायचं नाहीये. सॉरी. का पण? का म्हणजे? कारण काय? तुम्ही. मी काय केलंय? ती बायको आहे ना तुमची, मग तुम्ही तिचा रिस्पेक्ट का नाही करत? असं काय नाही, आम्ही त्यांचा लय रिस्पेक्ट करतो. रिस्पेक्ट करता? काल तर मला तसं काही जाणवलं नाही. पण तुम्ही तिचा बिलकुल रिस्पेक्ट करत नाही, तिला नीट ट्रीट करत नाही, तिला मान देत नाही, तिला काही व्हॅल्यू देत नाही. आणि तुम्हाला तिच्याबद्दल माझ्याशी बोलायचंय का? मी लग्न केलंय ना तिच्याशी. तुम्हाला तुमची बायको माहित नाही? तुम्हाला थेट बोलता येत नाही तिच्याशी? हे कसलं नातं आहे तुमचं? तुम्ही आमच्या नात्याबद्दल काय बोलू नका, जेवढं विचारलं त्याचं उत्तर द्या की. अक्षराला मी तेव्हापासून ओळखतो जेव्हा अक्षरा हे नाव सुद्धा तुम्हाला माहित नव्हतं. अक्षरा अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धीची, प्रेमळ आणि चांगली मुलगी. आणि तुम्ही हे असं वागता तिच्याशी, रागराग करता तिचा, भांडता काय तिच्याशी? आमची भांडणं आम्ही बघून घेऊ. हो, तुम्ही मध्ये पडू नका. हे काय ना, मला तुम्ही कोण होतात तेही माहित नव्हतं. काल कळलंय मला अक्षराचा नवरा आहात तुम्ही. आणि मी अक्षराबरोबर असतो कारण मला तिची कंपनी आवडते. मला बोलायला आवडतं तिच्याशी. आणि ती हो म्हटली असते ना तर तिला परदेशात यायलाही मदत केली असती. पण तिला तिची फॅमिली, तिचा देश हे सगळं सोडून यायचं नव्हतं ना. खूप खूप प्रिन्सिपली वागणारी मुलगी. आणि तुम्ही हे असं वाईट वागता तिच्याशी. ती हे सगळं अजिबात डिझर्व करत नाही अधिपती. नम्र रहावे, सौम्य पहावे. नम्र रहावे, सौम्य पहावे. उगा कुणास्तव अढी नको. उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको. म्हणजे काय? कवी ह्या कवितेतून आपल्याला काय सांगतोय? तर प्रत्येकाच्या अंगी नम्रपणा असायला हवा. कुणाबद्दलही मनामध्ये अढी असता कामा नये. कळलं? आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, तुम्ही सगळेजण हुशार आहातच. पुढे जाऊन तुम्ही कलाकार व्हा, खेळाडू व्हा, गायक व्हा, काहीही व्हा. पण सगळ्यांच्या अंगी बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये मार्दव हवं, नम्रपणा हवा. काय हवा? शाबास. उगाच कुणाबद्दल मनात अढी ठेवून, भांडण करून हाताला काहीच लागत नाही. तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल तर तुम्ही फक्त हसून प्लीज म्हणा. काय म्हणाल? प्लीज. बरोबर. प्लीज म्हटल्याने सगळ्या गोष्टी सोप्या होतात. कळलं? हो मॅडम. शाबास. आम्ही काय वाईट बीट वागलेलं नाही त्यांच्या संगे. कशाला खोटं बोलताय? खरं सांगतोय. खरं काय ते मी बघितलं काल फॅक्टरीवर. ती किती वेळा तुम्हाला सांगत होती की गाडीत एकत्र जाऊयात, बोलूयात, पण नाहीच. उलट तुम्ही तिला टोमणेच मारत होतात की काय गावठी गाडीतनं जायला नकोय तुम्हाला, तुम्ही इंग्लिश गाडीतनं जा वगैरे वगैरे. काय हे बोलणं आहे का? रागाच्या भरात बोललो. पण रागाच्या भरात किती बोलाल? त्याला काही लिमिट? ती चांगली आहे, समंजस आहे, म्हणून तिच्या चांगुलपणाचा इतका फायदा घ्याल? असं काही केलेलं नाही आम्ही. तुम्ही काय केलं, काय नाही केलं सगळं कळलंय मला. पण तुम्ही कशाला आमच्या एवढ्या चौकशा करताय? कारण अक्षरा खूप चांगली मैत्रीण आहे माझी. काळजी वाटते तिची मला.
एका चांगल्या मुलीचं अत्यंत चुकीच्या माणसाशी लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्याचा जो खेळखंडोबा होतो ना, तो इथे आल्यापासून बघतोय मी. माकड झालाय तिचा. तिला तुमचं लग्न निभवायचंय म्हणून सहन करते ती सगळं. तिच्या फॅमिलीला सपोर्ट करायचा आहे, तिला तिचं करिअर करायचंय, आणि या सगळ्यामध्ये तिला कोणाचीच साथ नाहीये. खरं सांगतो अगदी तुम्हाला, ती जे भोगतीये ना, ती अजिबात डिझर्व नाही करत. मुळात काय ना, तुम्हीच अक्षराला डिझर्व करत नाही असं वाटतंय मला. कसं आहे ना, अक्षराच्या नवऱ्याच्या बाबतीत खूप वेगळी इमेज माझ्या मनात होती. मला भेटल्यानंतर विश्वासच बसला नाही की तुम्ही तिचे मिस्टर आहात. तिला समजून घेणारा, तिला सांभाळून घेणारा, तिच्या बाजूला खंबीरपणे उभा राहणारा खमका नवरा हवा होता तिला. तुमच्याशी लग्न झालं तिचं, आणि तुमच्याशी लग्न झालं ना, तेव्हाच तिचं आयुष्य बर्बाद झालं. तुमच्याशी लग्न झालं ना, तेव्हाच तिचं आयुष्य बर्बाद झालं. झालं तुमचं? म्हणजे नाही झालं का? अजून काय आहे बाकी बोलायचं? नाही, बोलायचंय ना, खूप बोलायचंय, पण आत्ता नको. कारण काल तिच्यासोबत जे काही वागलायत ना तुम्ही, ते आठवलं तरी डोक्यात सणक जाते माझ्या. जाऊ दे, तू विषयच नको आता. हा ठीक आहे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आता द्या. काय? आमच्या संघ लगीन झाल्यामुळे त्यांचं आयुष्य बर्बाद झालं हे कुणाला वाटतंय नेमकं? कोणाला वाटतं म्हणजे? तुम्हासनी वाटतंय का मास्तरीन बाईसनी वाटतंय? खरं खरं सांगायचं हं? तुमचं म्हणणं आहे का त्यांचं म्हणणं आहे? आम्हाला शिक्षकांचा भरणा कमी करायचा आहे. पण कुणाला काढणार नोकरीवरनं? अक्षदाला. तिच्याशी मला असं नाही बोलता येणार. ठीक आहे फुलपगारे, तुम्ही नाही केलं तरी सुद्धा हे काम कुणी ना कुणी करणार. नाही नाही नाही, अक्षरा शाळेतून जाता कामा नये. मला मॅडमशी बोलायलाच पाहिजे. मॅडम तुम्ही इथे? का इथं येऊ शकत नाही काय आम्ही? नाही, अचानक आलात म्हणून विचारलं. मी आमचं ऐकलं नाही म्हणून आम्हाला इथं यायला लागलंय. नाही नाही, सॉरी मॅडम. म्हणजे तुम्ही तुमच्या निर्णयाचा फेरविचार करावा. निर्णय घेण्याआधी आम्ही काय तो विचार करत असतो फुलपगारे, पण एकदा का आम्ही ठरवलं की ठरवलं, त्यात बदल होत नाही. पण मॅडम तुम्ही अचानक असं का निर्णय घेतलात? नाही म्हणजे अक्षराकडनं काही चूक झाली का? तर मी बोलतो ना तिच्याशी, ती सॉरी म्हणेल. पण हा असा निर्णय तुम्ही घेऊ नका मॅडम. आता बोलून काय उपयोग नाही. आम्हाला जे काही सांगायचं ते आम्ही त्यांनाच सांगू. बोलवा त्यांना. नाही नाही, आम्ही थांबणार नाही. कुठं चाललंय आतमध्ये? मीटिंग चालू आहे आतमध्ये. सॉरी ताई, अगं हे ऐकणच झालं. ती अचानक आतमध्ये आलेत. नाही नाही, आम्ही बाहेर जाणार नाही. काय ग दुर्गे, काय झालंय? कोण आहे ती माणसं? कशाला आली तिथं? अरे संकेत ना रे तू? हो सर. अरे काय झालं काय तुला? काय लागलं कपाळाला? लागलं बिगलं नाही त्याला? आणि कुठं पाडला बी नाही त्यो. अरे मग सांगा की काय झालंय? पण मग त्याला इथं का घेऊन आलाय तुम्ही? दवाखान्यात न्यायचं की. त्याला इथं घेऊन आलो कारण अक्षरा मॅडमनी त्याला रगात येऊस पत्तर मारला आहे. काय काय काय? कोणी मारलं म्हणलात? अक्षरा मॅडमने. तुरडत मारले माझ्या पोराला. डोसक्यावर पडली की काय ती बाई? केवढी पोर माझं, आणि केवढं मारले माझ्या पोराला. हो बाई, हे डोसकं बिस्कं फिरलंय काय तुमचं? मास्तरीन बाई कशाला मारतील या पोराला? अक्षरा मॅडमनेच मला मारलंय. हे बघा, कपाळाला खोक पडली माझ्या लेकराच्या. आम्ही पोरासनी शाळेत शिकायला पाठवतोय का मास्तरांचा मार खायला? एवढासा जीव माझ्या पोराचा, केवढं मारलंय त्याला. हो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ऐका माझा, अक्षराने आजवर कोणावरती हातही उगारलेला नाही. ती या मुलाला मारणं शक्य नाही. हो सर खरंच मला अक्षरा मॅडमनेच मारलंय. अरे आधी तर ओल्या फोकणीनं आणलं, मग बेंचवर डोकं आपटलं माझं. जीव घेणार आहे की काय ती माझ्या पोराचा? आता मी तिला सोडणार नाही. सरकार, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा आणि तिला पोलिसांच्या ताब्यात द्या.